हेलो हेलो हेलो, या नमस्कार नमस्कार. यू आर एक्स्ट्रीमली असं काय तयार झालायस तू? अगं तूच म्हणालीस ना की मुलीचा बाप शोभला पाहिजे म्हणून जरा असा रिच दिसावा म्हणून असा रिच तयार झाला. रिच? अरे गुंड दिसतोयस गुंड. हे काय गळ्यात बिळ्यात? शशी, सईला जो मुलगा बघायला येतोय तो डॉक्टर आहे, गुंड नाहीये. पण यात काय वाईट आहे? मी 5 पर्यंत मोजते. आज जायचं आणि डिसेंट कपडे घालून यायचे. अगं पण नवरा म्हणून काहीतरी लाज ठेव रे बाबा माझी. अरे पण 1 2 3 जातो. चंदू. जी जी बाईसाहेब. झाली का सगळी तयारी? नाही होतीये. होतीये म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये, पाहुणे येतील कुठल्या क्षणी. चहासाठी ना मी नवीन जो सेट आणला होता ना, ब्रँडेड इम्पोर्टेड, तोच वापरायचा आहे. हा, आणि नवीन ग्लासेस सुद्धा. बर. चहा तू बनवायचंस, पण तू सर्व करू नकोस. छान ट्रे मध्ये अरेंज कर आणि सईकडे दे. स्नॅक्स, पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम. चल निघ. ए चहा आणि आईस्क्रीम हे? हो, आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीमंती दिसलीच पाहिजे. आपलं ना फर्स्ट इम्प्रेशन असं जबरदस्त पडायला पाहिजे त्यांच्यावर, म्हणजे आपलं घर बघितल्यानंतर त्यांनी होकार द्यायला हवा. अरे ते तू सोडूनच दे. मी असा बोलायला लागलो ना की बघच तू. त्याचीच भीती वाटते मला. अरे पण आता म्हणून बाबा मी रिक्वेस्ट करते, आज जरा त्यांच्या समोर कमी बोल. हा, तो मुलगा इथे येऊन बसेपर्यंत तिला थांग पत्ता लागू द्यायचा नाहीये. हे जे सगळं प्लॅनिंग आहे ना ते सिक्रेट आहे, तुझं आणि माझं. ओके. ओ ग बाई येतोय. दादा मामा तू कधी आलास? अरे दूध तसंच विसरून आलास. सुट्टीच्या दिवशी पण घरी. हे घे दूध. हो हो. थँक्यू दादा. काय रे, आज सुट्टी आहे ना तरी कामावर द्यायचे? अरे ते बॉस बोलत होते तेव्हा जावं लागतं ना. अत्यंत प्रामाणिकपणे काम केलंस ना की यश कीर्ती सगळं आपोआप मागे येत आहे. जाऊ मी? दूध संपवणे मग जा. अरे सावकाश. कसा तो काही गडबड. आणि बॅग ते आज घेतो ना. सई सई इथे ये. काय कधी उठलीस तू आणि कुठे निघाली आहेस? मम्मा अगं ते मी कुठेही जायचं नाही, घरातच थांबायचं आज. का म्हणजे आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत. कोण पाहुणे? कोण येतंय? माझा बिझनेस पार्टनर. होणारा बिझनेस पार्टनर म्हणजे होऊही शकतो ना. पण मग मी काय करणार थांबून? मला काही एक ऐकायचं नाहीये. खूप महत्वाची माणसं येणार आहेत, तुला थांबावंच लागेल. पण मम्मा मला गेलं पाहिजे. का? एवढी काय इमर्जन्सी आहे? हो, इमर्जन्सी आहे म्हणून तर गेलं पाहिजे. मला जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही पाठवणार नाही. आणि कारण जर का पटलं तर विचार करेल. मम्मा नैना तिचं काय आता? तिच्याच घरी इमर्जन्सी आहे म्हणून तर जातीये. असं होय? मग चल मी पण येते. चल चल. डॅडू तू सांग ना मम्माला, खरंच इमर्जन्सी आहे म्हणून जातीये, लवकर येते परत. अगं ते ठीक आहे, तुमचा विश्वास नसेल ना तर तुम्ही दोघं तिच्या घरी जा, मी माझ्या बेडरूम मध्ये जाते. डॅडू मी खरंच जाते माझ्या रूम मध्ये. बेटू इकडे ऐक मी काय म्हणतो, तू अशी पटकन जा आणि चटकन ये. ओके. सई सई थांब जरा. सई काय चाललंय तुझं? सई बाय. आणि लवकर ये नाहीतर मला प्रॉब्लेम होईल. बाय बाय डॅडू. लव्ह यू. लव्ह यू टू. लव. अरे आदित्य. हा. अरे कुठे चाललायस? ऑफिसला. मी पण येतो ना. माझ्या ऑफिसला? नाही अरे त्याच दिशेला माझं काम आहे म्हणून मी येतो तुझ्यावर. अरे असं डबल सीट कुठे? हो का?
हे बघ तुला जमत नसेल ना तर मी डबल सीट घेतो. चल चल. अरे नाही, मला ना ऍक्च्युली एका क्लायंटला भेटायला जायचंय. अरे मग मी तिकडे बाहेर थांबतो ना. त्याच्यानंतर मला अजून एका क्लायंटला अरे भेटायला. तिकडे पण मी बाहेर थांबतो ना. अरे नाही, त्या क्लायंटला घेऊन पुढच्या क्लायंटला भेटायला अरे जायचंय. मी बाहेर थांबतो, मला कंपनी मिळेल ना. एकाच सायकलवरती अरे किती नाही, पण माणसं. अरे गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ताई. चहा देऊ का? आत्ताच बनवलाय, एकदम गरम. नाही नाही नको, मी नंतर घेते. दादा तो आदित्य नाही ना आला इथे अजून? ते तुम्हालाच माहिती. नाही म्हणजे काय होतं ना, ऍक्च्युली आम्ही भेटणार असं ठरलं होतं इथे, पण एक साथ द्यायचं ना ताई, सगळे येतात तसे. म्हणजे सगळे म्हणजे आमच्याकडे कॉलेजची जोडपी येतात, एकत्रच येतात आणि एकत्र जातात. जोडपी? कपल हो. दादा तसं काही नाहीये, तो मित्र आहे माझा चांगला. हे काय केलंस तू? काय? असा का आलास? अगं आता सुट्टीच्या दिवशी घरातनं बाहेर पडणं सोपं असतं का? मग काय, ऑफिसला जातोय असं खोटं बोलून सटकलो. खोटं? हो. तू घरी खोटं बोलून आलायस? अगं मग काय करणार. OMG, शपथ तू सिरियसली घरी खोटं बोलून आलायस? अरे एक मिनिट दादा, खोटं. एक मिनिट मला एक मोठी अनाउन्समेंट करायची आहे. आदित्य कश्यप हे घरी खोटं बोलून आलेले आहेत आणि अगं तुझ्यासाठी केलं, तू मलाच कशाला इन्सल्ट करतेस? माझ्यासाठी? बर ओके. तुलाच प्रॉमिस केलं होतं ना, म्हणून बोललो खोटं. टांग द्यायची नाही ठरलं होतं ना. ओके. तू काय घरी सांगून आलीस? अरे मी सांगितलं की नैनाकडे इमर्जन्सी आहे, त्यामुळे जावं लागेल. हे तू त्या नैनाला सांगितलंस ना, नाहीतर ती मॅड तुझ्या घरी जाऊन पोचायची. हाय, सई आहे का? नाही ना. हा. सई तुझ्या बरोबर नाहीये? तुझ्याकडे काहीतरी इमर्जन्सी होती ना? हा, माझ्याकडेच इमर्जन्सी होती ना. पण कुठे कुठे गेलीये सई? कुठे गेलीये? तुझ्याचकडे. तुला कशी नाही भेटली? हा, आमची चुकामुक झाली असणार आंटी. मी 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 बघते तिला, कदाचित माझ्या घरी गेली असेल. ओके एक मिनिट. इमर्जन्सी काय आहे? इमर्जन्सी? हा, आमचा ना कुत्रा हरवलाय. कुत्रा हरवलाय आमचा. कुत्रा? कुत्रा? तुझ्याकडे कुत्रा आहे? कधी बोलली नाहीस ते? आमचा म्हणजे माझ्या काकाचा. माझ्या काकाचा कुत्रा हरवलाय. सई त्याला ओळखते, तिला तो खूप आवडतो, म्हणून मी तिला त्याला शोधायला पाठवलंय. मी निघू. सईला कुत्र्याच्या केसांची अलर्जी आहे. मला माहितीये, म्हणूनच ती त्याला लांबूनच ओळखते. जवळ नाही जात. इथून नाही ना आलाय कुत्रा. हा, मी निघू. नाही ना? हा. तू खरं बोलतेस ना? हा. तू जर का खोटं बोलत असलीस आणि तू पकडली गेलीस तर माझ्या घरात पुढे पाऊल नाही ठेवून देणार तुला. नाही, मी खरंच बोलते आंटी. मी बाय. नक्की आधी आणि सई भेटले असणार टपरीवर, पण मला का नाही सांगत आहे? आणि काय करत असतील हे दोघंच? अगं काय सई, किती घाई ती. हे बघ, कुठलीही नवीन गोष्ट शिकायच्या आधी ती पूर्णपणे समजून घेतली पाहिजे. हो समजलं मला. मी काही समजलं नाही. उत्तर खाली. अरे मी उत्तर. हे बघ, पहिली गोष्ट स्टँड काढायचा.
मग हे हँडल, हे सीट आणि हे पेडल, या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. ओके बर ना हँडल यांनी आपली दिशा ठरवायची किंवा ती बदलायची. ओके ठीक आहे कळलं. पॅडल याच्यावरती आपला पाय अगदी नीट फर्मली ठेवायचा, तो घसरू द्यायचा नाही. काही बूट आणि चपलांमुळे तो घसरू शकतो. नाही मी बूट घातले काही प्रॉब्लेम. सीट, सीट आपण बसायच्या आधी कम्फर्टेबल आहे ना, आपला पाय पुरतायत ना जमिनीपर्यंत, पॅडल पर्यंत, हे चेक केल्याशिवाय चढायचं नसतं. हो मला आहे ते कम्फर्टेबल सीट. मी करू नकोस ग. हे बघ, ही सायकल नाही, हे विमान आहे. आता विमानात पायलट बसायच्या आधी त्या सँक्टिटीनी तो पायलट सगळं नीट चेक केल्याशिवाय चालू करत नाही. तसंच सगळ्या गोष्टी तेवढ्याच सँक्टिटीनी पाळायच्या, मग सायकल चालवायची. तू आता मला थेरीच सांगत बसणार आहेस की प्रॅक्टिकली चालवू सुद्धा देणार आहेस सायकल? अरे 4 व्हीलर चालवते यार मी, सायकल काहीच नाही एवढं काय त्यात. पहिली गोष्ट, तू 4 व्हीलर चालवताना मी बघितलंय म्हणूनच इतकं काळजीपूर्वक सगळं सांगतो. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या 4 व्हीलरला 4 व्हील्स असतात, त्यामुळे तुला बॅलन्स नाही करायला लागत. इथं त्याची जबाबदारी आपल्यावर असते. अरे मी कित्येक जणांना पाहिलंय सायकल चालवताना, एवढं काय सर चालवतो. अरे सरक तू ऐक. आधी स्टँड काढायचा. मी मागणं धरू का? तुझा बॅलन्स होईपर्यंत पकडतो मी, नंतर तू आपापली चालव. हे बघ, धरलं मागणं आणि आता सरळ स्ट्रेट लाईन मध्ये चालायचं. मार धक्का. या 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 वेलकम्स वेलकम्स. बेसा बेसा प्लीज बसा ना. हे बसा. बी कम्फर्टेबल आहे एकदम. बघा बरोबर 10 वाजता आलो की नाही. आमचं सगळं वेळेत असतं, अगदी घड्याळाच्या काट्यावर. यू नो व्हॉट, आमच्या रुटीनवर तुम्ही तुमचं घड्याळ सेट करू शकता, राईट मॉम? सकाळी 6 वाजता उठायचं, वॉकला जायचं, व्यायाम करायचं, 7:30 वाजता घरी यायचं, 8:30 वाजता सगळ्यांनी ब्रेकफास्ट करायचा, 10 वाजता हॉस्पिटलला जायचं, संध्याकाळी 6 वाजता घरी यायचं, 7 वाजता डिनर टेबलवर भेटायचं, गप्पा मारायच्या, बरोबर 7:30 वाजता जेवण, 8 वाजता मालिका पाहायची आणि बरोबर 9:30 वाजता घरातले सगळे लाईट्स बंद होतात. अरे वा, आलेले इंट्रोडक्शनचं तर राहीलच. मिस्टर बिराजदार आणि हे डॉक्टर सुयश आणि त्यांचे पेरेंट्स. हे शर्मी, तुला एक सांगू, हे आपले डॉक्टर सुयश आहे ना, त्याचे मम्मी पप्पा पण डॉक्टरच आहे. एकदम घरंदाज फॅमिली. हा अहो बास झालं कौतुक. अहो असं कसं, कौतुक करण्यासारखे म्हणजे करणारच ना.
अरे डॉक्टर बोलले म्हणजे पैसा 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 पैसा. तुम्ही घ्या ना, ज्यूस घ्या. आणखीन काही सांगू का तुमच्यासाठी? नाही, काही नको. आपण जरा लवकर सुरू करूया का बोलणं? अरे असं कसं, बोलणी तर होतील हो. तुम्ही घ्या ना, काजू आहे, बदाम आहे. समोसा सांगू काय? अहो ऍक्च्युली आमच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. आता थेट दुपारचं जेवण. ओ अच्छा. आमचा सुयश वेळेच्या बाबतीत अगदी पक्का आहे, म्हणजे लहानपणापासूनच. त्याच्या अगदी भुकेच्या, अभ्यासाच्या सगळ्या वेळा ठरलेल्या असतात. म्हणूनच आम्हाला मुलगीही तशीच पाहिजे, वेळेच्या बाबतीत अगदी पक्की, अत्यंत संस्कारी. आपली सई म्हणजे एकदम गुड गर्ल. हा नाही, तुम्हाला आवडेल अशीच आहे हो आमची सई. हो हो, आमची सई म्हणजे ना एकदम गुणांची खाणच आहे, एकदम सालस. हो की नाही ग? हो, आणि कॉलेजमध्ये पण एकदम टॉप. हा, शिवाय दिसायला सुंदर, नितळ आणि वागायला तर अगदी शालीन हो. म्हणजे संस्कार असे ठासून भरलेत तिच्यात. कधी कोणाशी वाद घालत नाही, कुणाला उलट उत्तर देत नाही. जिथे जाईल तिथे सुख नेईल. अरे तुम्हाला सांगू, आमची सई मानवर करून बघत पण नाही. तिला असं सांगावं लागतं, ए बाळा असं वर बघ नाही. अरे पण आहे कुठे तुमची सई? हो ना, आता आमची उत्सुकता वाढली आहे तुमच्या सईला भेटायची. हा हा, शर्मी जरा लवकर बोलव ना, घाई झाली आहे ना बघायची. हा काय? हा गेली कुठे ती? परत काही सटकली नाही ना? नाही नाही, काहीतरी. येस, खाली नको बघू, खाली नको बघू. चालवत राहा, सरळ लक्ष, सरळ असू दे. येस, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. हे काय, मला न सांगता आलात ना इकडे? नाही नाही, मी आता कोणाशी बोलणारच नाही. अगं नाही ना, ऍक्च्युली ना मी जॉगिंगला बाहेर पडले होते ना, आणि अचानक मध्ये हा आला. हो, अचानकच. तू कशी आलीस इथे? कळलं मला. कसं? अगं तुझ्या घरूनच आले ना मी, मग कळलं. ओ मूर्खास का जरा अक्कल नाही आहे का तुला? नाही ना, आता मला पळावं लागेल घरी. मी अगं मग इथपर्यंत एवढी छान चालवते सर, मग तिथपर्यंत चालवतच जा ना. मला आता जावं लागेल घरी लगेच. मम्मा तिथे. अरे घरापर्यंत नाही म्हणत, हे बघ त्याच डिरेक्शनला चाललीस ना, तेवढा राऊंड कम्प्लीट कर. चल बस बस, हे बघ नैनाला दाखव. आधी मला पण शिकवायला ना. हो, लाईन मध्ये उभी राहा, आपण सगळ्यांना शिकवू. पण मी जर का पडलं तर मला प्लीज आधार द्या प्लीज. 1 2 3 कम ऑन. Yes, yes, yes. Come on, come on. थोडा राडा हा दरबारी, गडबड गोंधळ मारा मारी, पडेल भारी रामा हो. सई आधीची यारी बारी बनेल सई लप बारी, त्याची ही स्टोरी रामा हो.